नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनेलवर. तर चला आता पाहूया कटोरी ब्लाऊजचा फ्रंट भाग कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सगळं मी अस्तर जॉईंट करून घेतलेली आहेत, पाहू शकता. तर अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला कटोरी तयार करायचं आहे. हे मुंडा वगैरे सगळं तयार करून ठेवलेली आहे मी. तर आता बघा, आता मी कटोरीचं टक्स मारून घेणार आहे. तर कटोरीच्या टक्ससाठी आपल्याला पॉईंट काढून घ्यायचं आहे पहिला. तर 1.5 इंच आपण अशा पद्धतीने 1.5 इंच घेणार आहोत आणि असे 3 इंच आपण घेणार आहोत 3 इंचाच्या अंतरावर. आणि त्याच पद्धतीने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे ही वाली. आणि त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच पद्धतीने त्याच्यावर ठेवून त्याच्यावरचं लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी ड्रॉ करून घेते, हे पाहू शकता तुम्ही सगळे. तर त्यानंतर आपल्याला टक्स मारायचं आहे गाईस. तर या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी टक्स मारून घेतलेली आहे आता. तर गाईस पुरा व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक्स, कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करत जावा. तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप करू नका व्हिडिओ. तर या पद्धतीने मी टक्स मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या टक्सवरनं आपल्याला दाब शिलाई द्यायचं आहे. तर दाब शिलाई कशा पद्धतीने द्यायचं, तर या पद्धतीने आपल्याला दाब शिलाई द्यायचं आहे, जेणेकरून कटोरीला टोक येऊ नये, त्यासाठी ही दाब शिलाई असते आपली. तर आपण दाब दिलेले आहेत आणि आता ही कटोरी आपली तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने आपण कटोरी तयार केलेली आहोत. आणि आता करायचे आहे आपल्याला ही कटोरी आपल्याला मुंड्याला जोडून घ्यायचं आहे. तर या कशा पद्धतीने जोडायचं, तर हा जो टोका आहे या टोकाला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहेत. तर तुम्हालाही या पद्धतीने शिलाई मारून घ्यायचं आणि इकडचा भागसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. तर आता शिलाई करून झालेली आहे, तर डबल शिलाई मारून घेऊयात. तर डबल शिलाईसाठी सुद्धा डबल शिलाई मारून झाल्यानंतरच आपल्याला योगपट्टी वगैरे जोडायचं आहे ना. आता आपण डबल शिलाई करत आहोत, तर पाहू शकता तुम्ही सगळे. तर या पद्धतीने आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा आहे. तर पाहत राहा गाईस, पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला फॉलो करा. सर्वांनी सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. ते एक तुमचा सपोर्ट माझं खूप मोठं मोटिवेशन असणार आहे. तर या पद्धतीने आपण हे योगपट्टी तयार करून घेतलेलं होतं आणि आता आपल्याला योगपट्टी लावून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, योगपट्टी दोन्ही योगपट्टी व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर योगपट्टी लावायचं आहे. तर आता आपण योगपट्टी या पद्धतीने लावून घेणार आहोत. जो जास्तीचा भाग आहे तो फ्रंट साईडला, जिथे आपण हुकलूक करणार आहोत त्या साईडला येणार आहेत योगपट्टीचा. आणि त्याच पद्धतीने दुसरा भागसुद्धा सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरनं आपण डबल शिलाई मारणार आहोत. तर आता आपण डबल शिलाई करून घेत आहोत आणि डबल शिलाई झाल्यानंतर आपल्याला हे फोल्डिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने रोल करायचं आहे. रोल करून त्याच्या आतमध्ये सगळं कचरा जाईल त्या हिशोबाने आपल्याला रोल करून घ्यायचा आणि अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इकडचा सुद्धा भाग त्याच पद्धतीने सेम टू सेम तसेच रोल करून घ्यायचं आणि हे सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, पूर्ण तुम्हाला फ्रंट भागचा पूर्ण व्हिडिओ मी दिलेली आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून शॉर्ट व्हिडिओ बनवलं का दीदी वगैरे सगळ्या बहिणी आमच्या बघत असतात, म्हणून मी हे शॉर्ट व्हिडिओ बनवत आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने मी हे फ्रंट भाग तयार करून घेतलेली आहे आणि आता जे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते कट करून घेतलेली आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे सुद्धा मी पलटून घेणार आहेत आणि ह्याला सरळ केल्यानंतर समजेल आपल्याला की कशा पद्धतीने आपला ब्लाऊजचं फ्रंट भाग तयार झालेला आहे. आणि त्यानंतर गाईस आपल्याला हुकलूक पट्टीसुद्धा लावायची आहे. तर तुम्हाला हुकलूक पट्टीसुद्धा मी दाखवून देणार आहेत. तर ह्याला मी मोजून बघितलं तर त्या पद्धतीने आपल्याला जे फ्रंट भाग बॅक साईडचा भाग आहे त्या पद्धतीने फ्रंट भाग बरोबर आलेले आहेत. तर आता आपल्याला हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी एक कपडा आपण कापून घेऊया. हे पहा, ह्याच्यातनं मी एक छोटासा छोटासा हिस्सा काढणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातनं हुकलूक पट्टी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि जे मोठे असतील ते लूकपट्टी असणार आहे आणि जो छोटा असेल तो हुकपट्टी असणार आहे. तर लूकपट्टीला आपण वरचा कपडा घेऊन आणि त्याच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही, ही लूकपट्टी आपली तयार झालेली आहे. तर इथून आपण कट करून घेतलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते, आणि त्यानंतर ही लूकपट्टी आपण हे करून घेतलेली आहे. आणि आता आपण हुकपट्टी तयार करा. हुकपट्टी पूर्णपणे दुमडून घ्यायचं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हा जो भाग आहे ते लूकपट्टीचा भाग आहे आणि ह्याला लूकपट्टी आपण लावून घेत आहोत, ह्याच्यावर लूक येतील.
आणि हे भागावर आपण लूकपट्टी म्हणून हे करतो आहे. तर ह्याला कसं फोल्ड करायचं, तर या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे ते लॉक करून घ्यायचं. ह्याचा लॉक कसं करायचं मी दाखवते. हे आतल्या बाजूला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जरासुद्धा तुम्हाला कचरा दिसला नाही पाहिजे. त्या हिशोबाने हा ब्लाऊज तयार होणार आहे. तर ही लूकपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. तर पूर्ण पॅक झालेलं आहे. लूकपट्टी पण आपण केलेली आहे, ती व्यवस्थित एकदम बंद व्यवस्थित करूनच घेतलेली आहेत. आता आपण हुकपट्टी घेणार आहोत. तर ही हुकपट्टी वरनं घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरनं आपल्याला एक दाब शिलाई मारायचं आहे. या पद्धतीने आपण दाब शिलाई मारून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई मारून झाल्यानंतर ते फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कसं फोल्ड करायचं तर पाहून घ्या. या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे हे बघा. आणि पूर्णपणे आतल्या बाजूला घेऊन टाकायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. ही वाढीव पट्टी नाही आहे, जी मगाशी आपण लूकपट्टी बनवलं ती वाढीव पट्टी होती. ही पूर्णपणे हुकपट्टी आहे. तर ही आतमध्ये जाणारी पट्टी असते. तर आता त्यांचं ब्लाऊजचा आपण गळा मोजून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला गळा मोजून घ्यायचा. तर गळा बरोबर आहेत तर आपल्याला थोडासा शेप द्यायचा आहे. थोडंसं जास्त होत असेल तर तेवढंच पुरता आपल्याला शेप द्यायचा आहे आणि एक शिलाई टाकून घेऊन आणि नंतर शेप द्यायचा आहे. दोन्ही ब्लाऊजला आपण सेम टू सेम तशी शिलाई टाकून आणि थोडंसं आपण शेप देऊन घेणार आहोत. तर याला शेप देऊन झालेला आहे. तर आता दुसरं लूकपट्टीचा जो भाग आहे त्यालासुद्धा त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आणि त्या पद्धतीने गळ्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता मी गळ्याला शेप देऊन घेतलेली आहेत, हे पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपला पूर्णपणे व्यवस्थित आपला हा ब्लाऊजचा फ्रंट भाग तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. कसं वाटला आजचा व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.